सोलापूरमध्ये राजकीय वादामधून आपण पाहू शकताय या ठिकाणी एक संपर्क कार्यालय जे आहे ते फोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकताय की अतिशय तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण जर या कार्यालयामध्ये जर पाहिलं तर सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचं छायाचित्र आपल्याला दिसतंय। खरं तर भाजपमधला हा अंतर्गत वाद आहे असं म्हटलं जातंय। तिकीट न मिळाल्याच्या कारणावरून हे या ठिकाणी वाद झाल्याचं पाहायला मिळते आणि दोन गटामध्ये हाणामारी जी आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकताय की या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो आता या ठिकाणी दाखल झालेला आहे। सोलापूरमधील लाल आखाडा जोशी गल्ली हा जो परिसर आहे त्या ठिकाणी हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की आपण पाहू शकताय की कशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते वातावरण निवारण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला चाललाय। आपण पाहू शकताय की हे देशमुख समर्थक आहेत असं आपण म्हणू शकतो। मात्र देशमुख समर्थकांमधील दोन गटामध्ये या ठिकाणी जो वाद आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांनी वेळीच या ठिकाणी हस्तक्षेप करून जो पुढच्या ज्या काही घटना घडणार होत्या त्या टाळलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। मात्र भाजपमधील हा अंतर्गत वाद आहे आणि त्या अंतर्गत वादाचं रूपांतर जे आहे ते इकडचं कार्यालय फोडण्यामध्ये झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे।